ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। गेल्या 1 महिन्यापासून आपलं या परिसरातलं जे वेश्या व्यवसाय आहे आंबेगावचा ते बंद करण्याचं आपलं चालू होतं, पण हा वेश्या व्यवसाय ॲक्च्युली काही दिवसांसाठी बंद झाला होता। परत हा वेश्या व्यवसाय चालू झालेला आहे। त्यासाठी आज या ठिकाणी येथील नागरिक सगळे आलेले आहेत परत, आणि इथून पुढं जर 1 8 दिवसाच्या आत जर कारवाई नाही झाली तर मी हायवे चक्काजाम आणि पोलीस चौकीवरती मोर्चा नेणार आहे। इथले नागरिक इथले एवढे त्रस्त झालेले की आता तुम्ही त्यांचीच हे घ्या, ते सांगतील काय नक्की काय नाही विशेष दखल घेतली पाहिजे। आता आकाचा बोका आता बघा तुम्ही, आकाचा बोका कसा होतोय। आता आकाचा बोका होणार 100% आता होणार, कारण का आता सगळ्या गोष्टींना लिमिट संपलं। मी त्याला सांगितलं होतं समजून बाबा बंद कर, त्याने काय हे केलं नाही। आकाचा बोका शनिवार रविवार बघा तुम्ही काय होतं आकाचा बोका। आता हा जो व्यवसाय आहे हा जवळपास 3 वर्षापासून चालू आहे या एरियामध्ये, आणि त्यांना विरोध केल्यानंतर किंवा पोलिसांना सांगितल्यानंतर सुद्धा पोलीस लोक येतात, आल्यानंतर महिला जे आहेत ते पलीकडच्या रोडवर जातात, पोलीस सेल्फी घेतात, त्यांच्या वरिष्ठांना पाठवत असेल कदाचित ते दाखवायला की मी जाऊन आलेलो आहे म्हणून, पण याने का प्रॉब्लेम काय शॉर्ट आउट होत नाही आहे। आता मागणी अशीच आहे की बाबा हा धंदा बंद व्हायला पाहिजे, कारण हे आता आजूबाजूचा परिसर जर तुम्ही बघितला तर पूर्ण रेसिडेन्स एरिया आहे, आणि रेसिडेन्स एरियामध्ये फॅमिली लोक राहतात। फॅमिली लोक त्यांना रिक्षा पकडण्यासाठी रोडवर यायला लागतं। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमधनं काही लोकांना असं वाटतं या लेडीज ज्या आहेत ते त्या या वेगळ्या दृष्टीने बघतात, आणि त्यांचा विचारणं म्हणजे रेट काय आहे तुमचा, हात पकडणं, या सगळ्या गोष्टी होत राहतात। तर हा धंदा जो आहे तो पूर्ण धंदा म्हणण्यापेक्षा हॉटेलसुद्धा बंद व्हायला पाहिजे, तेव्हा लॉजिंग बंद व्हायला पाहिजे। लॉजिंग बंद झालं की ते ऑटोमॅटिकली सगळं बंद होईल। जसा सर्वांनी हा प्रश्न मांडला, एक आंबेगावची, ह्या सगळ्या आंबेगावकरांचा हा लढा आहे। सगळ्या आंबेगावकरांनी याच्यासाठी विरोध केला पाहिजेत, कारण आंबेगावचं नाव खराब होतं आहे की पुण्यातली दुसरी बुधवारपेठ असा जर उल्लेख होत असेल तर हा आमच्यासाठी खूप मोठा म्हणजे चुकीचं हे आहे। जे आपल्या आंबेगावची ओळख जी चुकीच्या पद्धतीने होत आहे हे वेळीच थांबलं पाहिजे। त्यासाठी इथल्या व्यावसायिकांना सुद्धा एक विनंती आहे की कृपया आता रेसिडेन्शियल एरिया झालेला असताना सुद्धा तुम्ही त्याचा विचार करून मोठ्या मनाने इथला व्यवसाय तुमचा थांबवावा। ज्या माता भगिनींना जो त्रास होतो आणि जी आंबेगावची ओळख पुसली जाते तर त्यासाठी त्यांनी खरोखर जरूर विचार करावा, हीच विनंती आहे तुमच्या मीडियाच्या मार्फत। या ठिकाणी एवढा अतिशय आमच्या आंबेगावमध्ये विभागामध्ये परिसरामध्ये एवढा त्रास होतो लेडीज महिलांना, आमच्या आया बहिणी काय नातेवाईक मुलीसुद्धा घराच्या बाहेर पडू शकत नाही। याचं पोलीस चौकीला कंप्लेंट देऊनसुद्धा त्यांनी काही विषय घेतला नाही। अनेक वेळा थांबलो, अनेक वेळा त्यांना निवेदन दिलं, काही उल्लेख नाही। तर ही लोकं आमच्याकडे आल्यामुळे आम्ही तिथं आलो आहे, ह्याचं काहीतरी मार्ग लावा। येतात ते बघतात, आणि हे चित्र कसं दिसायला घाणेरडं दिसतं, त्याच्यामुळे गुन्हेगारी वाढते। लोक दारूच्या बाटल्या घेऊन रात्री बसतात इकडं कोपऱ्यामध्ये रस्त्याच्या बाजूला, हे चांगलं चिन्ह दिसतं का? आता आंबेगाव इतकं सुशोभित होत चाललेलं आहे आणि हा परिसर किती सुंदर झालेला आहे, तर याचं काही भान कोणालाच नाही आहे। आणि हे 4 दिवस चालतं आणि 4 दिवसांनी परत ते चालू होतं, ह्याला काय अर्थ आहे का? आणि याच्यावरती कायमस्वरूपी व्हायला पाहिजे, आणि दमबाजीने हे बाजीने असं चालणार नाही, आणि असं करू नये। कशासाठी करता? पैशासाठी? आणि इथं गुन्हेगारी वाढवायची आणि घाणेरडापणा वाढवायचा। आपले नातेवाईक येतात, पाहुणे येतात, काय म्हणतात ते, काय त्यांना चांगलं दिसतं का ते? तर ह्याच्यावरती हे बसलं पाहिजे, सुंदरता वाढली पाहिजे। आपल्या पुण्याची सुंदरता वाढली पाहिजे, ती घाण कशाला करायची? आपलं पुण्याचं नाव आहे काय ह्याच्या नकाशावरती, ते का मिटवताय असे घाणेरडापणा करून? ते तिकडे करा, दुसरीकडे कुठं करायचं असेल तर इथं अजिबात सहन केलं जाणार घेतली जात नाही। प्री मिडल सोसायटीचा चेअरमन या नात्याने इथे आलेला आहे। आमच्या परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून वेसा व्यवसाय आणि घाणेरड्या स्त्रिया रात्री दुपारी इथे रस्त्यावरती उभे राहतात, आणि इथल्या परिसरातील लोकांना सततचा हा त्रास आहे। आमच्या घरातील स्त्रियांना, कुटुंबातील मुलांना इथनं जाण्यापासून असुरक्षित वाटत आहे। हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही इथे स्थानिक जे नेते मंडळी आहेत विविध पक्षांचे, त्यासोबतच ह्या परिसरातील जे पोलीस संरक्षण व्यवस्था आहे त्यातील बऱ्याच लोकांना ह्या संदर्भात तक्रारी करूनसुद्धा यावरती अजून तोडगा निघालेला नाही आहे, यांचा बंदोबस्त झालेला नाही आहे। आम्हाला
सर्व इथल्या रहिवाशांना असे कळकळीची विनंती आहे की या व्यवसायधारकांनी आपला व्यवसाय इथून कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी हलवावा, अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावरती उतरून यांच्यामध्ये धाडी मारून ह्या विभागात हे असे प्रकार पुन्हा कधी चालणार नाही याची जबरदस्त आंदोलनातर्फे संपूर्ण परिसरातील लोकांना एकत्र करून मोठं आंदोलन उभारण्याची आमच्यामध्ये मानसिकता आहे। आम्ही ह्या निमित्तानं सध्या शांतीपूर्वक आपल्यास विनंती करतो आहोत की हे धंदे बंद करावेत, पोलिसांनी सुद्धा याच्यावरती कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही आमच्या स्थानिक नेत्यांमंडळींसोबत ह्या परिसरात हे सर्व धंदे बंद कसे होणार याच्याबद्दल तात्काळ कारवाई आम्ही स्वतः नागरिक म्हणून करणार। त्यानंतर कुठल्याही कारवाईसाठी ह्या परिसरातील जे पोलीस मंडळी आहे किंवा संरक्षण विभाग आहे ते जबाबदार असणार, आम्ही नसणार, याची सगळ्यांनी दखल घ्यावी हे तुम्हाला मी आव्हानपूर्वक सांगतो आहे। धन्यवाद।